जय हिंद मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती पूर्ण झालेली आहे आणि ज्यांचं सिलेक्शन झालं होतं त्यांच्यासाठी जर चांगलंच झालं, परंतु ज्या मुलांनी इतका अभ्यास केला होता आतापर्यंत त्यांच्यासाठी नेमकी नवीन भरती एक तर तुमची राज्य उत्पादन शुल्कमध्ये भरती येणार आहे आणि त्यानंतर तुमची वनरक्षक भरती येणार आहे. आणि सर्वात मोठी तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटी ही आहे की या दोन्ही भरत्यांना लगभग सिलेबस सेम आहे. तुम्हाला माहिती आहे, दोन्हीमध्ये तुमचा 120 मार्क्सचा पेपर होतो आणि 80 मार्क्सचं ग्राउंड होतं. वनरक्षक भरतीचं थोडं फिजिकल टफ आहे आणि राज्य उत्पादन शुल्क म्हणजे भरती येणार आहे त्याचं फिजिकल थोडं नॉर्मल आहे. परंतु अभ्यास लगभग दोन्ही भरत्यांसाठी तुम्हाला सेम करावं लागणार आहे. जे मुलं महाराष्ट्रातील भरत्यांची तयारी करतात, महाराष्ट्र पोलीस किंवा इतर सरळ सेवा भरत्यांची तयारी करतात, त्यांच्यासाठी राज्य उत्पादन शुल्कमध्ये जे शिपाई हे पद आहे हे खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये अनेक मुलं भरती होतात. जे मुलं महाराष्ट्र पोलीसची तयारी करतात तेच यामध्ये भरती होतात. कारण की या दोन्ही भरत्यांचा सिलेबस हा लगभग महाराष्ट्र पोलीस सारखाच आहे. फक्त तुम्हाला तेवढी निगेटिव्ह मार्किंग आणि इंग्लिश ग्रामर हे सांभाळून घेणं आहे. त्यानंतर लगभग सेम सिलेबस आहे. तर मित्रांनो, या भरतीची तयारी करत असताना आपल्याला एक अंदाज म्हणून किंवा तुमच्या तयारीत तुम्हाला कशा प्रकारे करावी लागेल यासाठी तुम्हाला कट ऑफचा अंदाज असणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला कट ऑफ आणला आहे की राज्य उत्पादन शुल्कची जी मागायची भरती झालेली 2024 मध्ये यामध्ये तुमचा कट ऑफ काय राहिला होता. मी जो हा कट ऑफ सांगणार आहे फायनल कट ऑफ, हा पूर्ण कट ऑफ मी राज्य उत्पादन शुल्कची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिथून घेतलेला आहे. आणि तुम्हाला जरा कट ऑफ बघायचा असेल तर नक्कीच माझ्या टेलिग्राम चॅनलवर जा, तिथे मी या कट ऑफची पीडीएफ अपलोड केलेली आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करा आणि नक्की बघा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, कट ऑफ ही अनेक गोष्टीवरून ठरत असते. सर्वात पहिले तर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या 2024 मध्ये जागा आल्या होत्या त्या खूप कमी होत्या, 500-550 जागा होत्या. आणि यावेळेस ज्या जागा येणार आहे त्या लगभग 1200 प्लस जागा येणार आहे. त्यामुळे तुमचा कट ऑफ जी मागलची कट ऑफ गेली होती त्यापेक्षा कमीच राहणार आहे. कट ऑफवर अनेक गोष्टीचा प्रभाव पडतो. मी तुम्हाला जी आता कट ऑफ सांगणार आहे 2024 ची, एवढीही कट ऑफ लागू शकते आणि यापेक्षा जास्त किंवा कमी पण होऊ शकते. फक्त आपण यावरून एक अंदाजा लावू शकतो की इतके इतके मार्क्स तुम्हाला फायनल सिलेक्शन घेण्यासाठी लागतात. आता यामध्ये ग्राउंड प्लस लेखी दोन्ही मिळून तुमची कट ऑफ लागते. मित्रांनो, मी तुम्हाला जी कट ऑफ सांगणार आहे ही शिपाई या पदाची आहे, कारण सर्वात जास्त कॉम्पिटिशन आणि सर्वात जास्त फॉर्म अप्लाय याच पदासाठी होतात. तर तुम्ही बाकीचे जर बघायचे असेल, तुम्हाला बाकीच्या पदांसाठी जर कट ऑफ बघायचे असेल तर माझ्या टेलिग्राम चॅनलवर जा आणि तिथून पीडीएफ डाउनलोड करून कट ऑफ बघून घ्या. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, आपण ओपन कॅटेगरीसाठी सर्वात पहिले कट ऑफ बघणार आहे. तर ओपन कॅटेगरीसाठी पुरुष उमेदवारामध्ये टॉपर मुलगा हा 184 मार्क्सवर होता आणि महिला उमेदवारासाठी 160 मार्क्सवर टॉपर मुलगी होती. तर मित्रांनो, जनरल कास्टचा लास्ट मुलगा 167 मार्कवर होता आणि जनरल कास्टची लास्ट मुलगी 141 मार्क्सवर होती. म्हणजे तुम्हाला फायनल सिलेक्शन घेण्यासाठी पुरुष उमेदवाराला 167 मार्क आणि महिला उमेदवारांना 141 मार्क्स 2024च्या भरतीमध्ये लागले होते. याचा अर्थ मित्रांनो, तुम्ही जर पेपरमध्ये 120 पैकी 90 मार्क्स आणि फिजिकलमध्ये 80 पैकी 70 मार्क्स जर घेऊ शकले तर नक्कीच तुम्ही 160 प्लस उराले आणि जागा जास्त असल्यामुळे लगभग हा चान्स आहे की तुम्ही मेरिटमध्ये बसू शकता. त्यानंतर ओबीसी कॅटेगरीमध्ये बघा, तुम्ही पुरुषला 161 मार्क आणि महिलांना 129 मार्क्स घ्यावे लागले होते ओबीसी कॅटेगरीमधून. त्यानंतर एससी कास्टमध्ये बघा 153 मार्क्स पुरुष उमेदवारासाठी व महिला उमेदवारासाठी 122 मार्क्स. त्यानंतर बघू शकता एसटी कास्टसाठी पुरुष उमेदवाराची जागा नव्हती, परंतु महिलांसाठी एकच जागा होती, 134 मार्क्स लागले होते. त्यानंतर ईडब्ल्यूएस साठी 163 मार्क आणि महिलांसाठी 137 मार्क्स. म्हणजे ईडब्ल्यूएस मधून पुरुष उमेदवारासाठी 163 मार्क्स लागले होते आणि महिला उमेदवारासाठी 137 मार्क्स. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला मार्क्स लागले होते. तर नक्कीच तुम्ही पेपर आणि फिजिकल हे दोन्ही मिळून 160 मार्क्स प्लस घेण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुमचं यामध्ये सिलेक्शन होईल. आणि मित्रांनो, आता गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही इतका अभ्यास केलाच आहे तर त्या अभ्यासाचा कुठे कुठे तुम्हाला फायदा व्हावा म्हणून इंग्लिश ग्रामर पण यासोबत करा आणि 120 पैकी 90 ते 95 मार्क्स घेण्याचा प्रयत्न करा आणि ग्राउंडमध्ये 80 पैकी 70 ते 75 मार्क्स घेण्याचा प्रयत्न करा. आणि मित्रांनो, याचं ग्राउंड पोलीस भरतीपेक्षा सोपं आहे. फक्त यामध्ये निगेटिव्ह सिस्टम आहे आणि इंग्लिश ग्रामर आहे. या दोन गोष्टी पोलीस भरतीपेक्षा वेगळ्या आहे. मित्रांनो, कट ऑफवर अनेक गोष्टींचा प्रभाव पडतो. जर तुमचे पेपर सोपे आले तर नक्कीच कट ऑफ वाढेल, पेपर जर अवघड आले तर नक्कीच कट ऑफ कमी होईल. त्यानंतर तुमच्या व्हॅकन्सीज, त्यानंतर निगेटिव्ह सिस्टम, त्यानंतर मुलं किती फॉर्म अप्लाय करताय यावर पण तुमची कट ऑफ ठरते. हो मित्रांनो, जे नवीन नवीन भरती फील्डमध्ये उतरतं त्यांना एक गोष्ट माहिती नसते, ते म्हणजे कास्टची किंमत. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात असू द्या की ओपन कास्ट सोडून तुम्ही कोणत्याही इतर कास्टचे असाल तर नक्कीच फॉर्म हा त्या कास्टमधूनच अप्लाय करा. कास्टचा हा खूप जास्त मोठा फायदा होतो. जरी तुम्हाला 1 मार्क्सचा पण फायदा होत असेल, परंतु कास्टचा खूप फायदा होतो. त्यामुळे ईडब्ल्यूएस, ओबीसी, एससी, एसटी हे सर्व आपले डॉक्युमेंट व्यवस्थित ठेवत जा, कास्ट सर्टिफिकेट काढून ठेवत जा. त्यानंतर ज्यांना कास्टची व्हॅलिडिटी लागते ती व्हॅलिडिटी पण व्यवस्थित ठेवत जा. महाराष्ट्रामध्ये कोणत्याही भरतीमध्ये
एकही डॉक्युमेंट ढकलून घेतल्या जात नाही. डायरेक्ट तुम्ही डिस्क्वालिफाय होता. बाकी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या भरत्या असतात त्यामध्ये तर तुम्हाला डॉक्युमेंट आणण्यासाठी वेळ देतात. मित्रांनो, इतर कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी व्हिडिओच्या खाली कमेंट करा.